रोहित, हे मी काय ऐकतोय? हे असं का केलंस तू? तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझा मित्र खांबपणे उभा राहिला आणि आज तुम्ही त्यालाच असं या पडीक जागी टाकून दिलं. अपेक्षा नव्हती रोहित, ही अपेक्षा नव्हती की आज तू असं काय करशील. देवाने तुलाही फॅमिली दिली आहे, त्याचाही परिवार आहे आणि तू त्याच्या परिवाराबरोबर असं केलं, त्याच्याबरोबर असं केलं ज्यांनी आयुष्यभर तुझा साथ दिला, तुला नेहमी नेहमी मदत करत राहिला आणि आज त्याच्याबरोबर तू असं केलं. रोहित, हे जे काही केलंस ना तू, हे हे खूप हे अशी लोक करतात जी लोक स्वतःचा विचार नाही करत, दुसऱ्याचाही विचार करत नाही. हे फक्त आणि फक्त आपल्या अय्याशीचा विचार करतात, आपल्या पैशांचा विचार करतात. तशा लोकांसारखा वागलायस तू. बरं नाही केलंस रोहित, बरं नाही केलंस. कोणाच्या परिवाराला एवढं दुःख देणं, एक विचित्रपणा, एक मला काळजी वाटते यार, काळजी वाटते. आणि हे 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 विचार येतात की तुझ्यासारखा व्यक्ती असा कसा करू शकतो, आणि हे आज केलेस तू. अपेक्षा नव्हती रोहित, थोडी पण अपेक्षा नव्हती तू असं काय करशील म्हणून. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर सुखादुखाला तुझा मित्र नेहमी उभा राहिला आणि आज त्याच्यासाठी तुम्ही असं काही केलंस, त्याच्या परिवारासाठी नाही वाटलं. पण एक लक्षात ठेव रोहित, एक लक्षात ठेव, जर तुझ्या बरोबर कोणी असं केलं ना, त्याच दिवशी तुला हे दिवस आठवतील. आज मी जातोय, पण एक लक्षात ठेव की तुला सांगणारा कोणी भेटणार नाही. तुझा मित्र चांगला होता आणि त्याच्यासाठी तुने वाईटपणा केला. कधी देव तुला क्षमा करणार नाही, देव क्षमा करणार नाही.